लेट मला वाटतं इन्स्पेक्टर होता बाल असावं. खूप तुमच्या पराक्रमावर आणि नेकीचा नेकदार शूर म्हणून तुम्हाला आरूढ केला आणि आज तुम्ही एका पोराकडून बॉल काढली खूप तुमच्यावर म्हणावं तुम्हाला आणि महाराजांना आता काय सांगावं जितकं पळाला म्हणून आपली नामुष्की झाली. राजकुमार लल्ला ठोकतो तुमच्यावर आणि तुमच्या बरोबर आमच्यावर सुद्धा. त्याचा वार चुकवताना माझ्या शमशीने दगा दिला, नाहीतर आज तो माझ्या हातून जीवन गेलाच नसता. पण गेला ना आणि त्याच बरोबर आणि सरकाराचा खुनी म्हणून पकडलेला चित्तू किल्ला सुद्धा गेला. आता महाराज भोगालाही कडे लोटताना तुमच्या खिलाडीमुळे हे प्रसंग ओढला. काय ऐका आम्ही हे आई साहेबांचा तो खून करणारा जितू गेले पळायला बसा. काहीतरी खोटरा झालाय. सांगायला शरम पाहिजे तुम्हाला. ही कशाची लक्षणं समजायची आम्ही? तुमच्या चोख राज्यकारभाराची, सूर मर्दमुखीची की धोकेबाज आणि भ्याडगतुकाची? थोड सावरून बोला राजकुमार. कुणाचाही राग आमच्यावर काढण्याचा अर्थ नाही. आपण सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि मग सारा काही लक्षात आलंय माझ्या. फतेसिंग, सुमेर सिंग जेव्हा तेव्हा तुमच्या आदुरीच्या पोशाखा मारता आणि एक साधा भिल्लाचा पोर तुमच्यावर चाल करून आला तर भागुबाई प्रमाणे समशेरी म्यान करता आणि त्याचा रस्ता मोकळा करता. ही कशाची लक्षणं समजायची? आता महाराजांना काय जबाबदार देणार आहात तुम्ही? चूक झाली खरी राजकुमार आमच्या हातून. तो भिल्लाचा पोर अचानक हात कसा आला तेच कळलं नाही. याचा अर्थ तुम्ही सगळे टाकलो. एवढ्या मोठ्या राजवाड्यात कडे कोट बंदोबस्त असताना छाती ठोकपणे बरका माणूस कैद खाण्यापर्यंत जाऊन कैद्याची सुटका करून सही सलामत निघून जातो. याचा अर्थ काय? प्रधानजी, सेनापती, तुम्हाला राग आला तरी चालेल. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला. यापुढे तुमच्यावर कसा आणि किती विश्वास ठेवावा याचा योग्य विचार करावा लागेल महाराजांना आणि मला सुद्धा. आता महाराजांना काय जबाब देणार आहात तुम्ही? बोला, या उत्तर. आता आणि काय बोलू राजकुमार? चूक तर झालीच खरी आमच्या हातून. राजकर्त्यांनी कुठलीही चूक होऊन चालत नाही सेनापती. केलेली चूक हिच्या राज्याच्या अधोगतीची लक्षणं समजावी. राजकुमार, मी आता जातीने जाऊन त्या ठोगाला कैद करून त्या भिल्ल्याच्या पोराचा आणि चित्तूला कैद करायचं आणि बेजबाबदारपणे सोडून द्यायचं हे तुमच्यासारख्या या भुवनपुरीच्या प्रधानाच्या कर्तृत्वाला शोभा आणणार खचितच नाही. हा पोराच्या खेळातील लपंड नाही. हे तुमच्यासारख्या वयाने, ज्ञानाने आणि कर्तव्याने मोठे असलेल्यांना आम्ही सांगणं केव्हाही योग्य नाही. राजकुमार, मला 200 रुपये तासाच्या वर्ग ताबडतोब त्या दोघांचा मुस्तफा त्याने दिलेत. नाव पुकारत अशोक चिगुळकर त्यांना मला गोष्ट येतं. नाटक कमिटीला तू करते मी सांगते ते फक्त काम कर. 200 रुपये तुझ्याकडे. मला काय वाटतं महाराजांच्या कानावर ही बातमी गेली नसेल. अहो, संबंध राज्याला कळलं तरी राजाला माहित नसेल. हा भ्रम आहे तुमचा प्रधानजी. राजकुमार, महाराजांवर हल्ला झालाय. आज ते जबर जखमी झाले. कुणीतरी मुलगा तरी इस्मानाने त्याच्यावर हल्ला केलाय. ते खूपच जबर जखमी झाले आहेत.
रेडी काय ऐकलं आम्ही हे शिपाई हल्लेखोराला पकडलं की नाही? नाही नाही रखमान, ते हातावर तुरी देऊन पळाले. एकटीच भिल्लाच्या काटाचं कारस्थान असणार. आता महाराज कुठं आहे? बाबा तरी तांडळाने हे सगळ्या घ्याने डबल अमाऊंट बनव. आता आम्ही नाही नाही जगू शकत. या या पुढे तुम्ही या राज्याचे तुम्ही नावरी फाजील विश्वास असं नाही, दुःखाचं moment आहे. आणि आमच्या कुणाचा सूर घ्या. बाबा बस आता सावध झालं पाहिजे. यापुढे ललाट बेटा सावध हो. आता तुझं पोरवय संपलं, थोरवय सुरू झालं. यापुढे एकच सोड सोड आणि सोड. बदला आईच्या आणि बाबाच्या मनाचा सूड. बाबा यापुढे या मारेकरांना शोधून त्यांचा खून करीन तेव्हाच नाव सांगण्यात. बाबा तुमच्या या चरणाची शपथ, तुमच्या मनाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.